तर दिल्लीतल्या जंतर मंतरवरती आंदोलनामध्ये अपशब्द वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करू इच्छितो असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलनात या सगळ्या संदर्भात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी भाष्य केलेलं आहे। जेनझी स्टाईलमध्ये पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ शेअर करत थेट तरुणांशी संवाद साधला। दरम्यान भाजपानं जे पेरलंय तेच उगवतंय असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। तर विद्यार्थी आणि कुटुंबियांची माफी मागा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। बघूया। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। बच्चे भी हमारे हैं, उन्हें राह दिखाना हमारा काम है। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना। दिल्लीतील जंतर मंतर मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य करत आक्षेपार्ह भाषा करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना माफ केलंय। जंतर मंतर मधील आंदोलनादरम्यान काही जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती। त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हे नोंदवले। दरम्यान शिवीगाळ करून कोणताही प्रश्न सुटत नाही असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं, लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे। नीट परीक्षा पेपर फुटीनंतर देशातील विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं। देशभरातही या आंदोलनाचा वणवा पेटला होता। या आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे लक्ष लागलं होतं। या आंदोलनाबाबत पहिल्यांदाच भाष्य करताना समाजाने तरुणांना योग्य मार्गदर्शन करावे, सूडभावना किंवा द्वेषाची भूमिका घेऊ नये असं आवाहनही केलं होतं। मेरे मन में एक ही भाव है, कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं, उन्हें राह दिखाना हमारा काम है। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है। और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े। कोणालाही शिवीगाळ करणं चुकीचं असल्याचं सांगतानाच गेल्या काही वर्षात विरोधकांनी ज्या पद्धतीनं ट्रोल केलंय त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोट ठेवलंय। भाजप नेते विरोधकांबाबत जी भाषा वापरतात त्याचं काय असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। आत्ताच मी एक पंतप्रधानांचं नवीन आलेलं काहीतरी एक निवेदन मी पाहून आलो, ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे। मला मान्य आहे, कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचं आहे, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे। पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात। हे तुम्ही पक्षातल्या तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत। आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार?
जे विद्यार्थी तरुण तिकडे तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजीने आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ताठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पुरुष पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले. ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसं तो, तर मला बोलायला सुद्धा लाज वाटते. ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे. विद्यार्थ्यांना माफ केलं म्हणता मग विद्यार्थ्यांचं चारित्र्य का तपासता असा सवाल करत संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय. तर भाजपनंही राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितले का आम्ही की हमें माफ कर दो, हे कर दो, नाहीये. हे भ्रमिष्ठ झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासताय? तुम्ही या गुन्ह्यामध्ये होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात. तुम्हाला येरवाड्याच्या किंवा ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये उपचाराची गरज आहे आणि तुमच्याबरोबर तुमचे मालक उद्धवजी ठाकरे देखील मेंटल झालेले आहेत. अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणणारे मेंटल असतात आणि आपल्या आईवर शिव्या दिल्यानंतर देखील तरुणांना माफ करणारे मेंटल नाहीत, तर या देशाचं सक्षम नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतात. संजय राऊत, तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागलाय. पण त्या आंदोलनादरम्यान जेनझींनी वापरलेल्या भाषेवरून आता राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.